स्कोरर. तर आजच्या या रात्रीतला शेवटचा अंतिम सामना मालिकावीर साठी बघा. हा छोटा वासरू येणाऱ्या खरं तर बैलगाडा शर्यतीमध्ये फार मागणी आहे आणि तो मालिकावीर साठी दिला जाईल. मॅक्स खरं तर मैदानात असं निसर्गाच्या सानिध्यात आहे, अगदी जंगलाच्या बाजूला, त्यामुळं कदाचित चित्ताना येईल त्याची भीती वाटते. थँक्यू सो मच. आजच्या रात्रीतला शेवटचा अंतिम सामना, सेमीफायनलचा सामना, जो जिंकेल ना तो सुपर 4 मध्ये क्वालिफाईड, म्हणजेच खूप महत्वाचा सामना आहे. डू ऑर डाय, नॉकआउट जिंकेल तो पुढे जाणार आहे. अर्थात या JWR ट्रॉफी मध्ये किमान एका ट्रॉफीचा हक्कदार राहील. परंतु या सामन्यामध्ये कोणता संघ पुढे जाईल, अर्थातच पूर्वार्धाचा खेळ कसा राहील, या मैदानावरचं धावतं विवरण आपण पुन्हा एकदा ऐकूया आमच्या साथी समालोचक, ज्यांचा खरं तर बिझी शेड्यूल मधून देखील एक दिवस का होईना त्यांनी आम्हाला या JWR ट्रॉफीसाठी दिलेला आहे. गतवर्षी आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. प्रोफेशनल टीव्ही कॉमेंटेटर, DD स्पोर्ट्स बँगलोर या ठिकाणी देखील जाऊन आपला रायगडचा आवाज घुमला. तो असा हुशार व्यक्तिमत्व अर्थातच आमचे मॅक्स सर, मच्छिंद्र पाटील सर यांना पाहतोय. अर्थातच त्यांचा ऐकूया आवाज या पूर्वार्धासाठी. थँक्यू सो मच रिवाल सर. ऑल सेट, अंपायर सिग्नल्स, लेट्स प्ले. जबरदस्त ॲटमॉस्फिअर मध्ये मागचे सामने रंगले. आज मध्ये चित्तरक लढती पाहायला मिळाल्या, प्रेक्षकांचा पैसा वसूल पाहायला मिळाल्या. स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा सामना आज आपण पाहणार आहोत. जिंकून अत्यंत अडचणीने एज अँड टेकन विकेट किपर मध्ये खूप चांगली भूमिका पार पडत असताना आणि पहिला धक्का दे धक्का मैदानावरती. पाहतोय बॉस फायटर अजनबी ओले आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. JWR वर्ष 8वं आणि 8व्या वर्षामध्ये स्पर्धा एक नवीन उंचीवरती तुम्हाला पाहायला मिळते. हायमॅचच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी तुम्हाला निश्चित लॉन पाहायला मिळेल आणि त्यानंतर या स्पर्धेचं स्वरूप आणि या मैदानाचं स्वरूप फार वेगळं असतं. नवीन फलंदाज होत असताना 4 षटकांच्या सामन्यामध्ये झटपट क्रिकेट सिद्धेश पाटील आलाय मैदानावरती. मोरबी संघानं मागच्या सामन्यामध्ये केलेला कमबॅक आणि याच्यानंतर जो आता सामना त्याने जिंकला, त्या सामन्यात केलेली कमाल ही मात्र फार चांगली राहिली. आजची रात्र आणि दिवस त्यांच्यासाठी फार चांगला राहिला. मागे गणेशोत्सव. नवीन फलंदाज इनॅट नंबर 2 वरती सिद्धेश पाटील, इनॅट नंबर 3 वरती आलाय. 1 डाऊन फलंदाज सिद्धेश पाटीलची फलंदाजी आपण मागच्या सामन्यात देखील पाहिले. अत्यंत आक्रमक फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा. बघायचं या सामन्यात काय काम. गोलंदाज तयार, व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद केला. शेवटच्या मोमेंटला चेंडूला टॅप करत असताना तिथे पुढे सरकला कव्हर करते मात्र मिळणार ती एकच धाव. रिस्की सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जेव्हा गोलंदाजी चांगले होते तेव्हा मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातंय आणि मोठ्या फटक्यांची मात्र वाट बघितली जाते. P1च्या रिस्ट्रिक्शन मध्ये सुरू असलेला सामना पॉवरफुल. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी झाली रिवाल्सर, कारण स्थानीय संघ जेव्हा बाहेर गेले जातात, तेजबारे संघ स्थानीय संघ होता, कोंडेवाल संघ स्थानीय संघ होता. स्थानीय संघ जेव्हा बाहेर जातात तेव्हा प्रेक्षक खूप कमी होतात, नाराज होतात, निराश होतात आणि त्यामध्ये प्रेक्षकांची संख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. हरकत नाही, मात्र युट्यूबला भरपूर व्ह्यूअर्स हा सामना एन्जॉय करतात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, खूप चांगली गोलंदाजी. ये दोस्ती हमने तोडेंगे, क्या बात है. रिवाल सर आणि बाबू शाह, चिंगो बाबू शाह, रिवाल सर, क्या बात है. ये दोस्ती हमने तोडेंगे. एक वरती एक गोलंदाज तयार. ओ क्लीन बॉल. अजून एक धक्का मैदानावरती. क्लीन बॉल करत असताना गुड बॉलिंग. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक, काउंटर अटॅक, वंडरफुल कमबॅक, ट्रिमेंडस प्रेशर अँड एक्सलंट फिल्डिंग प्रदर्शन. अशा 4 क्षेत्रामध्ये चांगली कार्य झालं तर मात्र फलंदाज तुम्ही निश्चित थांबवू शकाल.
रिवाज सर काय वाटतंय ज्या पद्धतीनं टॉस जिंकून फलंदाजी घेतली खरी, अत्यंत धाडसी निर्णय, अंगलट आला तर नाही ना, कारण ज्या पद्धतीने सुरुवात नाही मिळाली या संघाला, कारण मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी झाली. केरळ संघाने 46 धावा तब्बल कुठल्यात आणि हेच कारण की त्यांनी या सामन्यामध्ये टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अंगलट तर आला नाही ना रिवाज सर. नक्कीच मजेंद्र सर, जर विचार केला तर ज्यावेळी मोरबे टीमचा कॅप्टन देखील म्हटला की आम्ही जरी टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंगच घेतली असती. म्हणजे एक स्ट्रॅटर्जी आखून सुरुवातीपासून थोडंसं गेम प्लॅनिंग करत असताना दोन्ही संघ पाहायला मिळाला आहे. पण इथे कुठेतरी फलंदाजी घेत असताना हा केळवणे संघाचा निर्णय अंगलट आलाय किंवा चुकीचा ठरलाय की काय, कारण करेक्ट डिसिजन कॅन बी डबल युअर कॉन्फिडन्स, रॉंग डिसिजन कॅन बी डबल युअर एक्सपिरियन्स असं म्हटलं जातं. इथे कुठली तरी चुकीचा निर्णय हा अनुभव देऊन जाईल का, किंवा चुकीचा निर्णय त्यांचा आत्मविश्वास वाढवून देईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. ओमकार नावडेकर रिवाज सर या गोलंदाजांना 6 गडी बाद केले, अजून 3 चेंडू बाकी आहेत, त्याचे बघायचे किती गडी बाद करेल. तुम्हाला त्यांना ओव्हरटेक केला रिवाज सर. तुमचे 5 विकेट आहेत, त्याचे मात्र 6 विकेट झालेत. जबरदस्त गोलंदाजी. नावडेकरचं नेहमीच नाव राहिलंय, कारण ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी शैली, त्याचा तो काउंटर अटॅक, त्याचं ती प्रेशर निर्माण करण्याची पद्धत आणि त्याची शैली फार वेगळी राहिली. त्याला भरपूर वर्ष गोलंदाजाला क्रिकेटच्या क्षेत्रावरती क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव कोरलंय आणि त्याची गोलंदाजी पाहायला 6 गडी तब्बल त्यांना आज या स्पर्धेमध्ये बाद करण्याचा विक्रम बोलवा नाव केला. स्ट्रेट ड्राव चेंडूला लॉप करत असताना पुढे सरकलाय, एका क्षण चेंडू उचललाय करा, मात्र थोडीशी घाई होती की काय आणि मिळणार ते एकच धाव. चांगलं क्रिकेट, योग्य निर्णय मैदानावरती पाहायला मिळाला. एका षटकाची यशस्वी सांगता 3 धावा 2 गडी बाद आणि अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील. म्हणजे ह्या गोलंदाज मोरबेकरनं हा सर्वांचा विक्रम तोडलाय. बघा स्क्रीनवरती दाखवलं जाते, अवघ्या 3 इनिंग मध्ये 6 गडी बाद केलेत आणि पहिल्या क्रमांकावरती विकेट टेकर गोलंदाज म्हणून ठरलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. 6 विकेट, माफ करा, अप्रतिम गोलंदाजी. गुड बॉलिंग, डॉट डिलिव्हरी आणि अशा पद्धतीने षटकाची झाली सांगता फक्त 3 धावा 2 गडी बाद. रिव्हर्स सर मला तो सामना आठवला मोरबे संघाचा. दादरपाडा संघाला 18 चेंडूमध्ये फक्त 20 धावा कुटायच्या होत्या, तिथनं कमबॅक केलं आणि मागचा सामना चिंचवाडा संघ, जो संघ मागच्या वर्षी चॅम्पियन होता, त्या संघाला पराभूत केलं. काय म्हणाल या संघाविषयी, ज्या पद्धतीने पूर्ण परफॉर्मन्स दिलाय या स्पर्धेमध्ये. नक्कीच मोरबे टीम खरं तर मॅक्सर चिवट आणि जिद्दी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या 2 मॅचमध्ये तो निसटता विजय देण्यात त्यांच्याकडे खेचून आणला ना, तिथून त्यांचा कॉन्फिडन्स देखील हाय झालाय. सेल्फ कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो ना आणि विचार पॉझिटिव्ह होतात ना, त्यावेळी अशक्य गोष्टी देखील शक्य करू शकतो आणि ते दाखवलंय या मोरबे टीमनं. येस रिवाज सर, आपण नेहमी म्हणतो की अशक्य ते शक्य करतील स्वामी बाबांचा मठ, स्वामी समर्थ बाबांचा मठ. आणि भरपूर आम्हाला आज देखील अगदी प्रसन्न वाटलं, कारण मागच्या वर्षी आम्ही आलो होतो बाबांच्या मठामध्ये, मात्र महाप्रसाद आम्हाला घेता आला नव्हता, कारण भरपूर आमच्याकडे वेळ नव्हता. मात्र आज आम्ही तो महाप्रसाद घेतला, अत्यंत प्रसन्न वाटलं. कारण ज्या पद्धतीने ते बाबांचं मठ, तिथे येणारे भाविक, तिथे ते भक्तिमय वातावरण खूप चांगलं वाटलं. आणि एका बाजूला क्रिकेटमय वातावरण, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. आज मात्र शेवटच्या टप्प्यात तुम्हाला पाहायला मिळणार. उद्या या स्पर्धेचा शेवट तुम्हाला पाहायला मिळणार. आता या रात्रीमध्ये स्पर्धा शेवटच्या टप्प्यात. गोलंदाजीमध्ये विनीत येताना विनीत फडकेची गोलंदाजी, ड्राईव्ह केल्या चेंडूला लॉंगच्या दिशेक्षणला बॅकअप देत असताना आता मिळणार ते एकच धाव. चांगलं क्रिकेट राहिलंय आणि मागच्या कित्येक वर्षामध्ये रिवाज सर मला सांगण्यास अभिमान वाटतो की ज्या पद्धतीने क्रिकेट विकसित झालं आपल्या ग्रामीणचं, ते मात्र वाखाणण्याजोगी आहे. डेफिनेटली ISPL सारखी स्पर्धा बघा, किती उंच दर्जा मिळालाय क्रिकेटला. पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचा भरपूर बदल. पुढील बॉल हो ऑन साइड ड्राईव्ह करत असताना रिव्हर्स सर मागच्या वर्षी देखील आपण भरपूर स्पर्धा पाहिल्या असतील. यावर्षी देखील दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, खूप चांगला रनिंग बिटवीन विकेट, इन बिटवीन 2 धावा पूर्ण करत, चांगलं रनिंग बिटवीन विकेट. रिव्हर्स सर कालच आम्ही परवा दिवशी ISPL ची कॉमेंट्री ऐकत होतो, ती लेडी अश्विनी तिचं नाव आहे, खूप चांगली कॉमेंट्री करते आणि ती म्हणले हिंदीमध्ये की टेनिस विश्व को इतने अच्छे दिन आ सकते हमने कभी सोचा नहीं था. आणि तिच्या कॉमेंट्रीमध्ये ती बोलली तर मला देखील भरून आलं की टेनिस विश्व किती बदललंय. कारण ओलेगावची परंपरा आहे क्रिकेटची, ओलागावची परंपरा सांप्रदायिकची, आणि त्याच ओल्याच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय JWR ट्रॉफीची. नक्कीच खूप चांगली स्पर्धा, सातत्यानं उल्लेख केला जातो JWR ट्रॉफीचा. 8व्या वर्षात मॅक्सर करत ही स्पर्धा. मैदान बदललं परंतु आयोजन त्यापेक्षाही चांगलं तुम्हाला पाहायला मिळतंय.
हो, प्रश्नच नाहीये, कारण तुमच्या गावाचे गोकुळ अष्टमीचं सप्ताह देखील आम्हाला आठवतोय. एक सांप्रदाय वातावरण, गावाची एकी कशी असावी, तुमच्या गावाने दिले ते लढे देखील आम्हाला आठवतात. कारण नेहमीच तुमच्या गावचा आदर्श घेतला पाहिजे ओले गावच्या माध्यमातून. कारण एखादी घटना जेव्हा गावात येते न्याय देखील भरवला जाते, जी जुनी पद्धत अजून ओले गावमध्ये आम्हाला आठवते ते क्षण. त्यामुळे ओले गावचा आम्ही नेहमी उल्लेख यासाठी करतो. आदर्श गाव होण्या गावाची ओळख देखील झाली. याच गावानं आपल्याला 2 अध्यक्ष देखील दिले, माजी अध्यक्ष आणि सध्या क्रिकेटचे अध्यक्ष गायकवाड साहेब. हो, क्लीन बॉल करण्याचा प्रयत्न होता आणि पंचाने बोर्ड आकाशाला दाखवलंय आणि फलंदाज बाद देखील झालाय. विकेट किपरचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने विकेट किपर मोरबे संघाचा प्रेशराईज करतो अंपायरला, याचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. रिवाल सर. डेफिनेटली मॅक्स खरं तर विकेट किपर म्हणजे या एका सामन्याचा 50% जो खेळ असतो तो विकेट किपरवर अवलंबून असतो. संपूर्ण फिल्डिंगची व्यूहरचना पाहणी त्याच्याकडे असते. कारण तो फलंदाजाचा स्टान्स, फलंदाजाची पद्धत आली, ते फुटबॉल साऱ्या गोष्टी ओळखून समोरच्या गोलंदाजाला टिप्स देण्याचं काम विकेट किपर करत असतो. आणि ते काम करत असताना या मैदानावर मोरबे टीमचा आहे यष्टीरक्षक. येस, खूप चांगली एसटीची भूमिका. आणि एक यष्टीरक्षक नेहमी चांगले फलंदाज असतात. आपण MS धोनीला पाहिलं असेल, नयन मोंग्याला पाहिलं असेल. एक विकेट किपर त्याची नजर सर्वात चांगली करडी असते आणि तो यष्टांच्या मागणं संघाला पूर्णपणे सूत्र हलवत असतो. आणि प्रतीक पाटील भाई या संघाचे ते देखील एक चांगले विकेट किपर राहिलेले आहेत, त्यांचा देखील उल्लेख व्हायला हवा. 6 वरती 3 गडी बाद आतापर्यंत. दयनीय अवस्था. ज्या केलवणे संघाने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली खरी रिवाल सर, मात्र अवस्था केलवणे संघाची केविलवाणी झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. मात्र अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे. गोलंदाजी विनीत फडके करत असताना खूप चांगली गोलंदाजी. मागच्या 3 चेंडूवरती फक्त 3 धावा आणि मागच्या 9 चेंडूमध्ये फक्त 7 धावा, 3 गडी बाद. दयनीय अवस्था केलवणे संघाची. ब्लॉक हॉलचा वापर वारंवार ह्या चेंडूचा अटॅक केला जातो फलंदाजांना शांत ठेवण्यासाठी. आणि फलंदाजांना शांत ठेवण्याचे कोणतं अस्त्र असेल ते मात्र हेच ब्लॉक हॉलचा वापर. आणि वापर केला यॉर्कलँडचा वापर करत असताना पियुष माती केलवणे फलंदाजी करत असताना खूप चांगली फलंदाजी त्याच्याकडनं अपेक्षा आहे सध्या तरी. मात्र त्याची परिस्थिती पाहणे 10 चेंडूमध्ये मागच्या फक्त 6 धावा, त्यामुळे धाबांसाठी संपूर्ण संघर्ष करावा लागलाय केलवणे संघाला. यात अगोदर केलवणे संघानं खूप चांगल्या संघाला पराभूत केलं. कुंडेवाल सारख्या संघाला पराभूत केल्या संघानं. आणि पहिल्या सामन्यामध्ये त्या संघानं जावले सारख्या संघाला पराभूत केला. अशा 2 संघांना मोठा पराभूत करत असताना संघ पुढे सरकलाय. आणि मात्र ह्या शेवटच्या सामन्यामध्ये टॉस जिंकून घेतलेला अत्यंत धाडसी निर्णय थोडा चांगला डाळल्यासारखा वाटतो. कारण मागच्या 10 चेंडूमध्ये फक्त आल्या त्यांना 90 धावा. हिट करण्याचा प्रयत्न, एज लागले विकेट किपर चेंडूच्या मागे आणि फलंदाज बाद. आयुष फडके विकेट किपर करत असताना. आणि अजून एक धक्का क्रमांक 14. थोडीशी दयनीय अवस्था. रिव्हर्सर अशी धावसंख्या, असा स्कोर आपण फुटबॉलला पाहतोय. 6-4, 6 गडी बाद, 4 धावा. नक्कीच कुठेतरी निर्णय अंगलाट आलाय असंच आता म्हणावं लागेल. तब्बल 4 गडीबाज झालेत मॅक्सर आणि 6 धावा. म्हणजेच किती बिकट परिस्थिती आहे. म्हणून तर म्हटलं जात आहे की गोलंदाजी झाली तिखट म्हणून परिस्थिती झाली बिकट. क्या बात आहे, जबरदस्त. दबिंदीचं प्रमाण वाढलंय. सध्या असं वाटलं की थोडीशी थंडी कमी झाली, पुन्हा उन्हाला वाटतो की काय, पण तर नाहीये. कारण आपण आताच रिवाल सर मशाची जत्रा पाहिली, प्रचंड थंडी होती त्या मशाच्या जत्रेमध्ये. आणि यावर्षी तर अक्षरशः पाऊस पडलाय तो भरपूर. मे, जून, जुलै, सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत पाऊस पडलाय. त्यामुळे जेवढा पाऊस तेवढी थंडी यावर्षी देखील पाहायला मिळणार आहे. 10 के दाफा कधी 6 गडी बाद झाले. 4 केलवणे संघ याच्यातनं कधी पुढे सडकेल आणि या संधीचं कधी सोनं बनवेल याची उत्कंठ शिकायला बसते. दोन्ही संघांना जर थकवा आला असेल तर या ट्रॉफ्यांकडे पहा. ही ट्रॉफ्या तुम्हाला ऊर्जा देईल, कारण जिंकलात तर एक ट्रॉफीचा हकदार होणार. त्यामुळे जर थकवा आला असेल तर ट्रॉफ्यांकडे बघा, उत्स्फूर्त व्हा, स्फूर्ती निर्माण होईल तुमच्यामध्ये, स्पंदन निर्माण होतील, नवचैतन्य जागृत होईल आणि ट्रॉफ्यांकडे खेळण्यासाठी तुमच्याकडे जिद्द निर्माण होईल. त्यामुळे जर थकवा आला असेल तर मागून पुढून वाकून या ट्रॉफ्यांना निश्चित बघा. गडी बाद झाले 6 धावांवरती अवघ्या 4 गडी बाद. चेंडूला लॉप करत असताना सध्या पुढे सरकलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये थोडासा उशीर झालाय. पिकअप करत असताना 2 धावा मिळणार आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईन पर्यंत. चांगला बॅकअप आणि कव्हर करते मात्र 2च धावा. चांगलं क्रिकेट, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी अशा तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आतापर्यंत या मोरबे संघाने. त्यामुळे केलवणे संघाची स्थिती थोडीशी कमजोर पाहायला मिळते. 8 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय.
मला आठवते मोरबे धरण जे नवी मुंबईची तहान भागवते, जे नवी मुंबईला 24 तास पाणी देते, ते मोरबे धरण मैदानावरती त्या मोरबे गावाचा इतिहास आपण पाहतोय. जो फार्म हाऊस साठी गाव सध्या ओळखला जातोय, त्या संघाची स्थिती चांगली आहे. 8 धावा 4 गडी बाद. रिवाज सर काय वाटतंय येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा अपेक्षित असणार आहेत? हा सामना फाईट करायचा असेल मोरबे संघाला तर नक्कीच मॅक्स सर, कमीत कमी 25 ते 30 धावा जरी आल्या ना तरी या मैदानावर या हवामानामध्ये वातावरणामध्ये त्या धावा काढताना दमछाक होते. कालही बघितलं, कालच्या रात्रीमध्ये जवळजवळ 23 धावा काढल्या होत्या आर्या स्पोर्ट्स ओले टीमनं आणि त्या धावा समोरच्या टीम काढत असताना आर्या स्पोर्ट्स ओले टीमची दमछाक झाली होती. लो स्कोरचा मॅच देखील हाय व्होल्टेज होतोय. त्यामुळे कमीत कमी या 2 ओव्हरमध्ये मॅक्स सर मी तर म्हणेन 20 ते 25 धावा येणं अपेक्षित असतील. येस रिवाज सर, अगदी आपल्या म्हणणे रास्ते. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा. आणि ज्या कैलाशनं पहिल्या सामन्यामध्ये करिश्मा केला, त्या कैलाश मुलांसह इथपर्यंत पोहोचला. तो कैलाशाला फुल टॉस, बॅटवरती योग्य दिशा, चेंडू फेकून दिला, स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिला चौकार. तब्बल 13व्या चेंडूची प्रतीक्षा संपली आणि 13व्या चेंडूवरती पहिला चौकार. कैलास या गोलंदाजावर लगावलेला चौकार. मागच्या मॅच मध्ये देखील कैलास थोडकासा महागडा ठरला होता. पहिला मॅच वगळता कैलासला आता मात्र थोडंसं खराब प्रदर्शन करताना पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये रिवाल्सर तब्बल 18 धावा दिल्या होत्या. गोलंदाजांना मागणा नाही, खूपच मागणा ठरला होता. बघायचं या सामन्यामध्ये कशी कामगिरी करेल. या चौकारांना मात्र केलवणे संघाला उभारी दिली आणि धावसंख्येला आकार दिलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल करत असताना क्षेत्र पुढे सरकला, कव्हर करेल तोपर्यंत एकदा पूर्ण केले. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न, गुड रन विथ द विकेट. चांगले रनिंग विथ द विकेट पाहायला मिळाले. चेंडू डीप मध्ये जोपर्यंत जाईल तोपर्यंत कव्हर केला जाईल आणि विकेट किपर सांगत असताना की थोडासा पिकअप घ्या, थोडासा स्थान चुकतो की काय, स्ट्रॅटेजी चुकतो काय. आणि मोरबे संघाचं एकच लक्ष आहे की केलवणे संघाला 30च्या आतमध्ये ठेवायचं आणि सामना जिंकून स्पर्धेमध्ये उंच भरारी घ्यायची. मात्र केलवणे संघ एवढा सोपा संघ नाहीये, एवढा छोटा संघ देखील नाहीये. ज्या पद्धतीने खेळला या स्पर्धेमध्ये, ज्या पद्धतीने छाप सोडली, ते पाहता असं वाटतं की हा संघ पुढे आगेगोज करत धावसंख्या 14 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये विकेटचं सातत्य कायम ठेवण्यामध्ये यश लाभले. संघाला ऑन साइडला फिरून मारण्याचा प्रयत्न सुद्धा गोलंदाज चेंडूवरती झालाय. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, ग्रीप बनवून थ्रो करणं, तोपर्यंत भरपूर उशीर झालाय आणि त्यामध्ये 2 धावा निर्माण केल्यात. व्हेरी गुड स्ट्रॅटेजी रिवाजर, चांगली स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्हाला चौकार षटकार येत नसतील तर क्रिकेटची लाईफलाईन, जी मुंबईची रेल्वे लाईफलाईन समजली जाते, क्रिकेटची सिंगल डबलची लाईफलाईनचा वापर केलाय आणि धावसंख्येला वेग दिला. 16 धावा 4 गडी बाद. खूप चांगली रनिंग बिटवीन मॅक्स सर तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये काय चित्त्याच्या चपळाईनं ती धाव घेतली होती. भाग मिल्का भाग. अशा परिस्थितीमध्ये अक्षरशः त्या 2 धावा 30 यार्ड सर्कल मध्ये असताना चेंडू पळून काढल्यात. ही स्ट्रॅटेजी देखील खूप चांगली पाहायला मिळाली आणि तेच करावं लागेल. सिद्धेश पाटीलचं कौतुक करायला लागेल. रिवाज सर 11 धावा त्यानं कुठल्या आतापर्यंत मैदानावरती, जसा मैदानात याला धावांचा सुलसुलाट त्यानं सुरू केला. चेंडू गेला तर स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्रपणे सरकलाय. मिळणार ती मात्र एकच धाव. सिद्धेश मी कौतुक करायला बिलकुल विसरणार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये मैदानावरती याला जेव्हा विकेटचं सातत्य होतं आणि संघाला उभार देण्याची गरज होती, अशा परिस्थितीत सिद्धेशने स्वतःला एक चांगली उभारी दिली. संघाला देखील 7 चेंडूमध्ये कुठल्या 12 धावा. चैतन्य साथ देते 2 धावांवरती. दोघांमध्ये 14 धावांची भागीदारी 8 चेंडूमध्ये आणि एकूण धावा 17 गडी बाद झाले. 4 34 षटक मार्ग असताना चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, योग्य लेन, योग्य लाईन, त्याची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन, सुपर डिलिव्हरी, नो चान्स फॉर द रन. दॅट्स अ गुड अँड फॅबुलस डिलिव्हरी. शेवटचा चेंडू या षटकातील खूप चांगलं कमबॅक करत असताना कैलाश आपण पाहतोय. एका चौकाराचा अपवाद वगळला कैलासचा, तर आतापर्यंत चांगलं कमबॅक केलं. 17 वरती 4. शेवटचा चेंडू 18 चेंडू फेकला जातोय. फुल टॉस. यावेळी कॅपमध्ये बनबाद सीमा पार. हॅपी एंडिंग केली या षटकाची आणि अशा पद्धतीने षटकाची झाली सांगता. 21 धावा 4 गडी बाद ही षटकाची सांगता होते. नक्कीच आता मॅक्स कुठेतरी धावसंख्येला आता जो आकार आहे ना, तो आकार आलाय. पंचांची मागणी आहे, पंचांची अर्थात पाण्याची पूर्तता करा. जरा 12वे खेळाडू, दोन्ही खेळाडूंना विनंती आहे 12व्या खेळाडूंना की पाणी घेऊन जायचं आहे. 3 ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय. 21 धावा, धावफलकावर 4 गडी बाद झालेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये लास्ट ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर आहे. खरं तर मॅक्सर आपण अपेक्षा केल्या होत्या की येणाऱ्या 2 षटकामध्ये 25 ते 30 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग स्कोर तयार होईल आणि तो कुठेतरी धावसंख्येचा आता आकार निर्माण झालाय. या लास्ट ओव्हरमध्ये जर कमीत कमी 10 ते 15 धावा जरी आल्या ना तरी मॅच चांगला पाहायला मिळेल.
निश्चित रिवाज सर अगदी आपलं म्हणणं रास्ते कारण ज्या पद्धतीने केलवणी संघाने या स्पर्धेमध्ये गोलंदाजीचा अटॅक दाखवला, काउंटर अटॅक दाखवलाय मैदानावरती, ते पाहता असे वाटते की या षटकामध्ये जर किमान 10-15 धाबा आल्या, 30-35 धाबा झाल्या तर सामना फाईट होईल. प्रेक्षकांना एक चांगली पर्वणी असणाऱ्या सामन्यासाठी अप्रतिम क्रिकेट स्पर्धा रिवाज JWR च्या माध्यमातून बॉस फायटर अजनबी ओले स्पर्धा ऐच्छिक स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. JWR ट्रॉफी 2026 8व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतोय. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज मात्र या स्पर्धेला आम्ही रजा घेणार आणि उद्या या स्पर्धेला आपण निरोप देणार. शेवटचे षटक, या षटकामध्ये 13 धाबा रिवाज सर, पहिल्या षटकामध्ये 3 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धाबा, 2 षटकामध्ये 8 धाबा आणि या षटकामध्ये कैलाशच्या 13 धाबा. पुन्हा कैलाश मागणा ठरलाय. ज्या कैलाशनं मागच्या सामन्यामध्ये 18 धाबा दिल्या होत्या तो कैलाश या सामन्यात देखील मागणा ठरलाय. 13 धाबा त्याने दिल्यात मैदानावरती. सिद्धेशचं मी कौतुक करेन, सिद्धेशनं आपल्या संघाला सावरला. 7 चेंडूमध्ये त्याने 12 धाबा कुठल्या त्याने जरा साथ देतोय. तो मात्र चैतन्य 5 धाबांवरती. दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ड होते, ती मात्र 5व्या विकेटसाठी चांगली भागीदारी संबोधली जाईल. बघायचं शेवटच्या षटकामध्ये किती धाबा येतील आणि केलवणी संघ मोरबे संघाविरुद्ध किती मोठं लक्ष उभं करेल याची उत्कंठा शिकायला पोहोचेल. फुलटॉस चेंडू प्रहार केला, क्षेत्ररक्षण त्याच्या खाली, मात्र त्याच्या अबक्याच्या बाहेर सीमा पलीकडं. पहिला षटकार 19 चेंडूवरती. क्या बात आहे मॅक्स सर, धावा यायला लागल्यात आणि याच धावा या थंडगार वातावरणामध्ये, या दमट हवामानामध्ये कुठेतरी महागड्या ठरू शकतात मोरबे टीमला येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. त्यामुळे या धावा रोखाव्या लागतील मोरबे टीमला. परंतु केलवणे टीमचं कौतुक करावं लागेल, जिथे धावा कमी आल्या होत्या ना पहिल्या 2 षटकामध्ये, आता धावांचं या ठिकाणी ओघ वाढत चाललाय. पहिला चौकार 13व्या चेंडूवरती, पहिला षटकार 19व्या चेंडूवरती. म्हणजे किती अंतरामध्ये चौकार षटकार पाहायला मिळाले. मात्र अगदी रास्त म्हणणं आपल्या रिवाज सर की आता धावांचा ओघ वाढू लागलाय. सिद्धेश पाटील जसा मैदानातील 18 धावावरती खेळतोय, सिद्धेशचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. 44 नंबरची 4-4 नंबरची जर्सी परिधान केली का तेवढ्या धावा होतील का मैदानावरती, हा देखील प्रश्न पडलाय. जबरदस्त बॅटिंग करत असताना ग्रेट डिलिव्हरी ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज सांगितलं की मी बाद आहे. अगदी प्रामाणिकपणा दाखवलाय. पंचांचं बोट अगोदर उठण्या अगोदरच त्याने स्पोर्ट्समॅनशिप दाखवली. फलंदाज बाद. नक्कीच प्रामाणिकपणा तुम्हाला अशा कमी खेळाडूंकडे पाहायला मिळतं आणि ते प्रामाणिकपणा सिद्धूनं दाखवलंय. स्वतः मैदानातून बाहेर निघालाय, बॅटची काही लिडिंग एज घेतली, कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात हा फलंदाज बाद झाला. हलकासा परफ्यूम डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाला, अगदी उचली देणारा बॉल. गोलंदाजाने पहिला बॉल फुलटॉस फेकला होता मॅक्स सर, त्यानंतर थोडासा टप्पा आखूट ठेवला आणि तिथे नेमका सिद्धू फसला. फलंदाज झाला बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. रिवाज सर आयुषचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने आयुषने विकेट कीपर केली या स्पर्धेमध्ये. आयुष फडकेनं ज्या पद्धतीने त्यानं विकेट कीपरची भूमिका अदा केली, खूप चांगली राहिली आणि त्यानं जे प्रेशर निर्माण केलं पंचांवरती. पहिल्या सामन्यामध्ये जो सामना दादरपाडा आपण पाहिला, 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरजचा सामना खेचून आणला आणि तिथनंतर मात्र मागे वळून पाहिलं नाहीये. सिद्धेशचं मी कौतुक करेन, त्याने 18 धावा कुठला तो बाद झाल्यानंतर एक मोठी भागीदारी ब्रेक झाली आणि 57 वरती 27 वरती 5वा हादरा बसलाय. संघाला 4 चेंडूचं खेळ अजूनही पर्याप्त येणं बाकी आहे. बघायचे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती फाईट फलंदाजी पाहायला मिळेल आणि गोलंदाज किती कमबॅक करेल याची देखील उत्कंठा शिकायला पोहोचते. प्रत्येक कॅच साठी तुम्हाला 3 पॉइंट आहेत या स्पर्धेमध्ये, लक्ष असू द्या. आणि आयुषनं टिपल्यात आतापर्यंत 6 झेल. क्या बात आहे. अप्रतिम माहिती प्रणय आमच्यापर्यंत पोहोचवत असताना थँक्यू प्रणय, व्हेरी गुड जॉब, कीप गोइंग. गोलंदाज तयार, हो स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे गेला. विकेट किपरच्या मागे मात्र बॅकअप चांगलं होतं फ्लाइंग स्लिप मध्ये आणि पंच सांगते लेग बाय चिकून करत असताना जसा सिद्धेश बाद झाला तसा गोलंदाजाचा प्रणित पाडीचा आत्मविश्वास उंचावलाय. त्याने मात्र कमबॅक केलं वेगानं कमबॅक केला. 28 वरती 5 धाबा, 5 गडी बाद केले. संघाने टॉस जिंकून प्रथम दर्शनी फलंदाजी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतलाय खरा, मात्र पहिल्या षटकामध्ये तो चांगला ठरला नाहीये. फक्त 3 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धाबा, तेव्हा देखील चांगला ठरला नाहीये. मात्र तिसऱ्या षटकामध्ये 13 धाबा आल्यात आणि बघायचं शेवटच्या षटकात किती धाबा येतील आणि किती मोठं टार्गेट सेट करेल आणि सेमीफायनल मध्ये कोणता संघ धडक देईल याची उत्कंठा देखील शिकायला पोहोचेल. 28 वरती 5. प्रेक्षकांचं मी खरोखरच कौतुक करेन, प्रेक्षकांना अक्षरशः स्पर्धा डोक्यावरती घेतली, आम्हाला उदंड प्रतिसाद दिला. त्या प्रेक्षकांच्या मनाच्या अंतकरणापासून मी आभार व्यक्त करेन. हो ऑन साइडला फेकून दिला चेंडूला, पिकअप स्ट्रोक क्षेत्रक्षण जज करतो त्याच्या वाक्यामध्ये फलंदाज बाद. 6वा धक्का 28 वरती. रिव्हर्स रस्ता काय वाटतंय, फक्त 2 चेंडू बाकी आहेत. 30-35 किती शात मध्ये. डेफिनेटली आता कुठेतरी हा अंकुश लगावण्याचं काम गोलंदाज करतायत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, टार्गेट सेट करणारे बॉल असतील मॅक्स सर. या 2 बॉलवर डिपेंड असतील किती धावांचं आव्हान राहील ते, म्हणजेच मोरबे टीम समोर. इथे हा केलवणे संघ राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील
अर्थातच त्यांनी पॅक केलेला हा संघ आहे आणि तो संघ केळवणे संघ मैदानात बॅटिंग करत असताना यश येतोय. यश गावण जिथे मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. केळवणे टीमचे बरेच बिग सपोर्टर्स मॅचचा आनंद घेत आहेत आणि दोन्ही टीम्सना देतात खूप खूप शुभेच्छा. एका बाजूला मोरबे तर दुसऱ्या बाजूला केळवणे. 28 वरती 2 चेंडूचा केला अजूनही बाकी आहे. खूप चांगलं कमबॅक केलं प्रणितने. चौकार मारल्यानंतर जे त्याचं कमबॅक झालं तर मागे नंतर 2 विकेट प्राप्त केलेत आणि चेंडू डॉट केलाय. स्लॉग ओव्हरमध्ये एवढी चांगली गोलंदाजी करणं एवढं सोपं नाही एरिवाल सर आणि तेही पहिल्या चेंडू चौकार मारल्यानंतर कमबॅक करणं ते तर मुलीच सोपं नाहीये. मात्र कौतुक करी मी प्रणितचं. फक्त धाबा त्यानं या षटकामध्ये दिल्या, त्या 6 धाबा दिल्या. पहिल्या चेंडू षटकार आला होता, मोठा फटका तो 19 चेंडूवरती आला होता. पहिला षटकार आणि एक चौकार. त्यामुळे केळवणे संघाची धावसंख्या कमी पाहिली. शेवटचा चेंडू फायनल डिड ऑफ द फर्स्ट इनिंग. 28 लॉस ऑफ द 6 विकेट्स. हिट केला चेंडूला, शेवट गोल करण्याचा प्रयत्न मध्ये उंची जास्त, लांबी कमी, फलंदाज बाद. 28 धावांवरती गाशा गुंडाळला लागेल संघाचा 7% मैदानावरती आणि समीकर राहिले ते फक्त 29 धावांची गरज मोरबे संघाला येणाऱ्या 4 षटकांमध्ये. बघायचा हा सामना जिंकून उद्या अत्यंत दिमागामध्ये या स्पर्धेमध्ये कोणता संघ सहभागी होईल आणि कोणता संघ आज आपल्या एखाद्या ट्रॉफीवरती नाव करायची उत्कंठ शिकायला पोहोचेल. नक्कीच त्याची नक्कीच हुरूर असेल दोन्ही संघांना. कोण जिंकेल कोण जाईल पुढे तर नक्कीच हे आपण पाहणार आहोत. या उत्तरार्धामध्ये एकूण धावसंख्या धावफलकावर 28. 24 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. तर नक्कीच आशिष पाटील, विशाल, सनी आपल्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. इथून मात्र आता मार्गस्थ होतील या स्पर्धेला निरोप देताना तुम्ही पाहताय. लास्ट शेवटचा इनिंग अर्थातच सेकंड इनिंगचा खेळ बाकी आहे आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर आपल्या विनंतीला मान देऊन एक उत्कृष्ट समालोचन तुम्ही ऐकलात. हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणारं एक हुशार व्यक्तिमत्व मच्छिंद्र पाटील सर, मॅन फ्रॉम रोहिंजन. आजच्या दिवसामध्ये खरं तर 2 कॉमेंटेटर्स आणि त्यामध्ये मच्छिंद्र पाटील आपले पाहुणे समालोचक होते. त्यांचंही ते शुभसन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आहे आमच्या आयोजक कमिटीला की आपण मच्छिंद्र पाटील यांना सन्मानित करावं. दरवर्षी खरं तर मागच्या वर्षी देखील JWR ट्रॉफीमध्ये आम्ही आमंत्रण केलं होतं आयोजकांनी, परंतु बिझी शेड्यूल असल्याकारणानं ते येऊ शकले नाही. पण यावर्षी नक्कीच त्यांनी 1 दिवस आपल्या स्पर्धेसाठी दिला आहे. बॉस संजूभाई आणि प्रतीक पाटील यांना विनंती करतो की आपण मॅक्स सरांना, मच्छिंद्र पाटील सरांना या ठिकाणी सन्मानित करावा. मित्रांनो, महाराष्ट्र आणि रायगडच्या बाहेर कानाकोपऱ्यामध्ये नेहमीच आवाज, मग प्रतिभा विलास सारखी मोठी टुर्नामेंट्स ठाणे, रायगड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये खरं तर हा आवाज घुमत असतो. तो मच्छिंद्र पाटील सर रोहिंजन यांचं जोरदार टाळ्यांनी करीत आहोत. सहर्ष सहर्ष स्वागत आणि सन्मान. थँक्यू सो मच मॅक्स सर, धन्यवाद. आणि या स्पर्धेतून रजा घेत असताना शुभेच्छाही दिल्यात त्यांनी खूप. मॅक्स सर, नक्कीच भेटू आपण पुढील अशाच मोठ्या स्पर्धेमध्ये. आणि बघा, बरोबर मॅक्स सर तुम्हाला 12च्या आतमध्ये आम्ही सुटका दिलेली आहे. कमी पाहायला मिळतं. ही अशीच पहिली स्पर्धा आहे आपल्या संपूर्ण विभागामध्ये जी 11:30 आणि 12च्या आतमध्ये समाप्त होते. ही घेतलेली आयोजकांनी मेहनत आहे, प्रचंड परिश्रम आहे. आमच्या आयोजकांचं सर्वांचं मी मनापासून कौतुक करतोय. प्रतीक पाटील, अश्विन पाटील, गुलशन म्हात्रे, बॉस संजूबाई, जगदीश दापोलकर, आज सर्वजण इथे उपस्थित आहेत आणि या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आहे. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. आपण जाऊया पुन्हा एकदा थेट मैदानाच्या दिशेनं, जिथे मात्र फक्त 29 धावांची आवश्यकता असताना 7.25 धावांची सरासरी असताना कशा प्रकारचा हा मॅच रंगेल. चला स्पीडअप करूया.
क्षेत्ररक्षण सजवला, फलंदाज चॉईस करा बॉल. आणि आमचे ऑफिशियल पंच देखील मैदानात दाखल झालेत. नीरज रावत सर, दीपक बोराडे सर, शशी मेहर, गणेश बाविस्कर यांना खूप विश्रांती दिली आहे आज, कारण शाकाहारी भोजनाचा उत्तम स्वाद घेतला त्यांनी. नीरज सर, उत्तम स्वाद. काल 4 मॅचेस केल्या त्यांनी लगातार, बरोबर. आता विश्रांती घेणं गरजेचं आहे. काल पहिल्या दिवशी बिर्याणीवर ताव मारला, काल मटणावर ताव मारला, आज वरण भात भाजीवर ताव मारला. उद्या काय? उद्या पापलेट. गणेश बाविस्कर, पापलेट. उद्या पापलेटवर ताव मारणार. चला मॅच करूया सुरू. आपण क्षेत्ररक्षण सजवला. बॅट्समन लवकर चॉईस करा बॉल. फक्त इथे विचार केला तर 29 धावा 4 ओव्हरमध्ये, परंतु काल 23 धावा काढताना आर्या स्पोर्ट ओले टीमची दमछाक झाली होती 4 ओव्हरमध्ये. इथे तसंच काही चित्र पाहायला मिळेल का? सांगू शकत नाही. टेनिस क्रिकेट अनिश्चितों से भरा हुआ क्रिकेट खेल आहे. मगाशी 5 चेंडूमध्ये 3 धावा डिफेन्स केल्या चिचपाडा संघाच्या विरोधात मोरबे संघानं. आणि तोच मोरबे संघ आता मैदानावर उतरलाय बॅटिंग करताना. आज मोरबे टीमनं तर मॅच लेट्स प्ले गेम ऑन. सलामीचा गोलंदाज हरीश पाटील. पहिला बॉल आडव्या बॅटने केलाय बॅट्समन सागरनं. एक चेंडू पात्र, चेंडू रेंगाळत चालू आहे सरळ सीमारेषेच्या जवळ. 2 धावा सहज पूर्ण झाल्या. 2 धाव्यानं खातं गोळलंय सागर उलवेकर. थोडी निराशा केली सागरनं आज एकंदरीत संपूर्ण दिवसामध्ये. तोच सागर आता या महत्वाच्या मॅच मध्ये कदाचित चांगला खेळेल का ही अपेक्षा असेल मोरबे संघाला. आणि मोरबे संघाला पाठिंबा देण्यासाठी आज खरं तर भरपूर त्यांचे पाठीराखे आहेत. आशिष पाटील, सनी शेटे. मात्र हा बॉल चांगला फेकलाय. काय चेंडूला वळण दिलं बघा. मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला चेंडू काढला आणि तिथेच एका डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावर स्थिर 2. आमचे राजेशजी फडके, एक दिलदार व्यक्तिमत्व या टीमचे ओनर, मोरबी टीमचे. ओ हे काय घडलं? फुलटॉस बॉल. अगदी आगळ्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला. आज सागर उलवेकरचा नाही दिवस हे सांगत असताना त्याची यष्टी उद्ध्वस्त केली आहे गोलंदाज हरीश पाटीलनं. फुलटॉस बॉल होता, खराब फटका होता. फुटवर्कचा अगदी खराब वापर केला सागरनं. जास्तीत जास्त ऑफ स्टंपला निघाला आणि एका हातानं हा चेंडू पॅडल स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कारणानं त्याला पुन्हा एकदा पॅवळ्यांमध्ये परतावं लागलं. आता 1 डाऊनला फलंदाज कोण येते बघा. खुद कप्तान आदेश पांडव. आदेशला आपण या अगोदर लवकर येताना पाहिलं नव्हतं. म्हणजे एकंदरीत या मॅच मध्ये काय स्ट्रॅटेजी असेल रणनीती की आदेशने जावं, सिंगल डबल काढाव्यात. त्याच्याकडे अनुभव आहे, बरोबर बॉलला टिपेल, बरोबर कनेक्ट करेल. याच काहीतरी अनुषंगानं त्याला लवकर पाठवलंय. मागच्या मॅच मध्ये आदेशला एवढ्या लवकर येताना नाही पाहिलं, परंतु या मॅच मध्ये आलाय. खरं तर मोरबे टीम म्हटलं तर पाठीराखे विशाल फडके, आशिष पाटील, संदेश शेटे म्हणजे लाडानी सनी ज्यांना म्हणतं. ऐश्वर्या रिसॉर्ट जो आहे तो खरं तर मोरबे गावामध्ये एक काय पर्यटन स्थळ आहे. त्या ठिकाणी ऐश्वर्या रिसॉर्ट, सनी शेट्टी यांचं तो रिसॉर्ट. खरं तर ही मंडळी या मॅचचा आनंद घेत आहेत. समोर दिलाय आल्या क्षणाला वायडिश लॉंगऑन मध्ये. हो लवली स्ट्रोक. काय फटका सजवलाय. आदेश पांडव सांगतो मी सिंगल डबल साठी नाही तर मोठा षटकार ठोकण्यासाठी चालू आहे. आणि मोरबेकरांचा टाळ्यांचा प्रचंड आवाजही आला लगेच. जेडब्ल्यूएन ट्रॉफी मध्ये प्रत्येक खरं तर जेवढे वाईल्ड कार्ड एंट्री घेतात ना ते पुढे जातात.
तुर्वे आला पुढे चाललाय. आता मोरबे टीम देखील वाईल्ड कार्ड एंट्री आजची. खाडाखोड करून नाव दुसरी आहे का? केलवणे. हा केलवणे आहे. अजून एक आहे दादरपाडा. तर केलवणे टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. कदाचित तो संघ पुढे जाईल का हाही प्रश्नचिन्ह असेल. उद्या मात्र बिग फाईट्स. उद्या कडक टीम आहे. उद्या मध्ये पण बदल नाही ना. बॅटची लिडिंग एज. अति घाई संकटात नाही. आदेश पांडवनं काय केलं? अगदी घाई केली पुढे एक धाव घेण्याकरता आणि षटकार मारला होता मस्त. त्यानंतर मात्र याच आदेश पांडवला परतावं लागला धावची स्वरूपात. पहिला सामना उद्या कानपोले विपक्ष नेरे आहे. त्यामुळे दोन्ही टीमला आपण अगोदर सूचित करूया. उद्या किती वाजता? 4 वाजता बरोबर बॉल पडेल. त्यानंतर दुसरा मॅच मोठी जुई विपक्ष वाघिवलीवाडा आणि मोठी जुई पलसपे मोरिया पलसपे विरुद्ध तिसरा सामना या ओव्हर नंतर पाण्याची पूर्तता करायची आहे. नवीन फलंदाज मैदानात आलाय हनुमान पाटील फडके. माफी असावी. हनुमान फडकेसाठी हा बॉल समोर दिलाय. आडवा बाटणे घेण्याचा प्रयत्न. कॉर्नरला क्षेत्ररक्षक घेतो वेगाने. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 9 या खेळावर 2 गडी बाद 9 धावा. मॅच सहजासहज केळवणे टीम देखील सोडणार नाही. पाण्याची पूर्तता करायची आहे. चला पाणी घेऊन जाऊया. पहिल्याच ओव्हर मध्ये पाण्याची मागणी केली आहे. आयुष फडके एका बाजूला एकही बॉल खेळला नाही. तो नॉन स्ट्राईकलाच होता पूर्ण ओव्हर. त्यानंतर हनुमानने एक सिंगल कंप्लीट केली आहे. आदेश पांडवने एक षटकार ठोकला आणि एका ओव्हर मध्ये धावा आल्या 9 धावा 2 गडी बाद. उद्या कानपोली विरुद्ध नेरे पहिला सामना. दुसरा सामना मोठीजी विरुद्ध वाघिवलीवाडा. तिसरा सामना मोरिया पलसपे विरुद्ध चिर्ले आणि चौथा सामना पारगाव विरुद्ध भंगारपाडा. बिग फाईट्स या मैदानावर उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. अस्सल आगरी तडका हॉटेल एकविरा धाबा. स्पेशल चिकन लपेटा. फ्री होम डिलिव्हरी. व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. विशाल फडके आशिष पाटील संदेश शेट्टे. संदेश शेट्टे म्हटलं तर सनीभाई खेळाडूंना मोटिवेशन करत असताना आदेश पांडवला संदेश शेट्टेनं सनीभाईनं बक्षीस लावलं होतं एक षटकार मारल्यानंतर, परंतु लगेच मात्र आऊट झाला. 9 धावा धावफलकावर ही मंडळी तुम्ही ऑन स्क्रीन वर पाहताय. मोरबे टीमला मोटिवेट करत असताना आशिष पाटील आहे या टीम मध्ये. अर्थातच बघा आमच्या कॅमेरामॅन या मोरबे टीमच्या सर्व सपोर्टर्सना कैद केलेत. आशिष पाटील यांनाही कैद केलेत. हातामध्ये चेंडू आहे आशिषच्या, एका हातामध्ये मोबाईल आहे. मॅचचा आनंद घेत आहेत कारण मोरबे टीम थोडीशी मजबूत अवस्थेत आहे. त्यामुळं बघा हे पाठीराखे सामन्याचा आनंद घेताना आणि केलवणे टीमचे देखील बिग सपोर्टर्स मैदानावर या सामन्याचा आनंद घेत आहेत. देऊया दोघांना शुभेच्छा. You show the good game and quality cricket. Second over गोलंदाज पियुष माळी. वाईड आहे आवाज आलाय आणि खरंच वाईड आहे. माईक मध्ये आवाज येतो आपल्याला बरोबर मैदानावर. कुठेही आवाज येऊ द्या, माईक कनेक्ट करेल खालून वरून. 10 धावा धावफलकावर लागल्या, 2 गडी बाद. दिशाहीन भटकली दिशा गोलंदाज. पियुष माळी काय करतोय? अगोदर धावांचा दुष्काळ आहे, एक धाव वाचवायची आणि अशा परिस्थितीमध्ये वाईड बॉल फेकल्यानंतर आता पूर्णपणे संघ अडचणीत आलाय. अवघ्या 29 धावा करायच्या आहेत.
आयुष पडकेनं दोन षटकार ठोकले तर आशिष पाटील कडनं 2000. परंतु षटकार मारायची गरज नाही, कशाला त्यांना बली वाटतात. अशाच धावा येत आहेत, न षटकार मारता वाईड बॉल टाकतायत गोलंदाज पियुष माली. 3 वाईड बॉल लगातार, म्हणजे 3 धावा अशा झाल्या. 9 आकड्यावरनं 12व्या आकड्यावर ही धावसंख्या पाहायला मिळते. अजून 18 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्याकरता आता विचार केला तर 17 धावांची आवश्यकता उरली आहे. 18 बॉल 17 धावा. अरे काय चाललंय, बॉलर पूर्ण दिशा भटकली. हा अर्षदीपचं रेकॉर्ड मोडेल वाटतं. 7 वाईड फेकलेत अर्षदीपनं, याने 4 फेकले, अजून 3 फेक. खराब गोलंदाजी, कारण अशा अवस्थेत तुम्हाला धावांचं दुष्काळ आहे. अक्षरशः 18 बॉल 17ची गरज, आता 18 बॉल 16 राहिल्या. 3 जवळ 4 वाईड बॉल फेकले त्यांना गोलंदाजांना. आता कानमंत्र दिले जात आहेत केलवणे टीम कडनं, त्याला सातत्याने का गोलंदाजी तू प्रेशर मध्ये करतोय, दिशा लय सापडत नाही, समोर बॅट्समन उभा आहे हनुमान, त्यामुळे कुठेतरी खराब कामगिरी करतोय. कारण मेहनत करावी लागेल, गोलंदाजांना प्रचंड मेहनत करावी लागेल. या धावा वाचवायच्या, वाचतात धावा. मागच्या 2 दिवसाच्या 2 रात्रीमध्ये आम्ही सामने पाहिले आणि आत्ताच सामने बघा ना. हा शॉर्ट पिच बॉल वाईड फेकत होता आणि तिथे मात्र आलाय या हनुमानच्या बॅट मधून जय बजरंग बली सांगणारा षटकार. हनुमान म्हणजे काय, संकट मोचक जय बजरंग बली. त्या हनुमान नावाप्रमाणे ताकद दाखवली. हनुमान बजरंग बली, संकट मोचक, संकटात धावून येणारा हा फलंदाज. षटकार ठोकल्यानंतर आता सामना पूर्णपणे झुकतोय तो. खरं म्हणजेच मोरबे संघाच्या बाजूनं स्वर्गीय श्री रामदास शेठ फडके प्रतिष्ठान, राजेशजी फडके, पिंट्या शेठ यांचा हा संघ मैदानात खेळतोय. हा टक्कन आवाज आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला काय ताकद आहे बघा, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि पकडला झेल हनुमान फडकेचा. फलंदाज होते बाद. क्रमांक 2 दुसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकून झाले फक्त आतापर्यंत. मोरबे टीम, हो काय स्ट्रोक लगावलाय, अगदी इनसाइड आउट क्लासिकल स्ट्रोक. तिथे मात्र 2 धावा पळून काढल्यात. आज आयुष फडकेची बॅटिंग तुम्हाला चांगली पाहायला मिळाली मोरबे टीम कडनं. खरं तर कमालीची बॅटिंग करतोय मोरबे टीमला गरज आहे. अशा क्षणामध्ये तो फलंदाजी करत असताना ऑन स्क्रीन वर तुम्ही
आयुष फडकेला पाहत आहे. फडके नावाला का वासुदेव बलवंत फडके यांचं मला खरं तर कार्य आठवतं. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके, शिरडोण नगरी पदस्पर्शाने पावन झालेली. हो लावली स्ट्रोक, काय लेट कट आणि अप्पर कटनं खेळलेला हा फडका चेंडू जातोय गलीच्या दिशेनं. अगदी सामना सोपा करून देणारा हा चौकार. आता शिट्ट्यांचा आवाज, टाळ्यांचा आवाज. मोरवेकर, कॅमेरामॅन घे त्यांना कैद कर. आज गुड लक आहेत, खरं तर मेहनत आहे त्यासोबत तुमचं गुड लक पण म्हणावे लागेल. काय मगाशी सामना 5 बॉल 3 धावा, खून के आंसू रह गया चिंचवाडा टीम. झोपणार नाही घरी गेल्यानंतर. बालाचा संघ आणि हा जबरदस्त टोला इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरला लगावलेला खणखणीत चौकार. आणि या विजयाचा टोला मोरबे टीमचा पाहायला मिळतोय. हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय श्री रामदास शेठ फडके प्रतिष्ठान मोरबे संघ गोज टू सुपर 4. हार्ड लक राधे एंटरप्राइजेस केळवणे संघ. महत्वाच्या मॅच मध्ये तुम्हाला खर तर पराभव पत्करावा लागला. बघा स्क्रीनवर मोरबेकर, हे पाठीराखे आहेत, हे हौशी आहेत, हौशी. जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. आशिष, त्यानंतर सारी टीम त्यांची बघा. आशिष पाटील, विशाल फडके, संदेश शेट्टे, सगळे खरं तर मोरबेकर आज एन्जॉय करतायत. कारण किमान एका ट्रॉफीचा आता पात्र ठरेल मोरबे संघ, यामध्ये शंकाच नाही. आणि या सामन्याला सामनावीर देऊया आपण. अंतिम पारितोषिक आहे आजच्या या रात्रीतला.